द्वारकाधीशच्या मंदिरासमोर आता आम्ही आलो आहोत। हे समोर मंदिर आहे आणि इकडे जे दुकानं दिसत आहेत या दुकानांमध्ये आपल्याला आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवाव्या लागतात, जसं की फोन वगैरे। टोकन भेटतं आणि तिथे लाईन लागली आहे। आता त्या लाईनमध्ये जाऊन आम्ही उभं राहणार। असे लिहून ठेवले दुकानांच्या समोरच कॅमेरा, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे सगळे ते जमा करायचे टोकन देऊन, पण काही ते वरती अलाउड नाही आहे काही गोष्टी। मार्केटमधनं पहिली शॉपिंग केली आहे घरच्या देवांसाठी, बाळकृष्णासाठी। गोकुळाष्टमी आहे ना, सो थोडं घेऊन चालू इथून पूजा करायसाठी। काहीतरी गुजराती जेवण आम्ही रात्री डिनरला एक्सप्लोर करू, पण आता सध्या फक्त डोसा ॲज अ नाश्ता। आणि इकडचं दर्शन झालं की आम्ही जे द्वारकाधीशच्या जवळचे लोकलाईट आहे मार्केट किंवा छोटी छोटी मंदिरं आहेत ती एक्सप्लोर करू, कारण का आम्ही जेव्हा घाटाजवळ येत होतो तेव्हा खूप छोटी छोटी मंदिरं पण होती घाटाच्या बाजूला, ती नंतर बघता येतात। आणि मला शॉपिंग पण करायची। हे गोमती घाटाजवळच एक आश्रम टाईप आहे, आतमध्ये श्रीरामाचं मंदिर आहे आणि तिथे आम्हाला एक सापडले ते म्हणजे श्री गजानन महाराज त्यांची इथे मूर्ती। ते संध्याकाळचं थोडं वातावरण खूपच चांगलं आहे इकडचं, फ्रेश वाटतं जरा इथे। इकडचं बघाल ना तरी ते आता ते काय म्हणतात ते खडे वगैरे जे आहेत ते विकणारे जास्त आहेत, परत माशांना जेवण देणारे आणि ते गायींचं जे खाणं असतं ते बनवून देणारे भरपूर बसलेले दिसेल आता एकदम एंडपर्यंत ते। द्वारकाधीशच्या दर्शनानंतर आम्ही आता चाललो आहे थोडेफार जवळपासचे जे काही आहे, एक स्वामीनारायणचं मंदिर आहे ते आणि त्याहून पुढे असं आहे की ते वॉक आहे, तिथे बघायला हे मरीन लाईन्स सारखं सेम लाईट हाऊस सुद्धा आहे तिकडे। तो व्ह्यू बघा एकदम मस्त आहे। तर हे लाईट हाऊस जे आहे ते त्याच्यावरती एंट्रीसुद्धा आहे आणि ते इकडच्या जवळपासच्या टूरमध्ये सुद्धा इन्क्लूड केलं जातं। तर हा 20 रुपये चार्जेस आहेत वरती जायचे, एकदम मस्त व्ह्यू आहे इकडचा। फिरता फिरता आम्ही आलो इथे स्वामीनारायणाच्या मंदिरात। आता इथे थोड्या वेळात आरती पण सुरू होईल आणि हे मंदिरसुद्धा एक भव्य आणि प्रशस्त असं मंदिर आहे आणि इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे। बांगड्यांची वगैरे शॉपिंग चालू आहे आणि मला तर इथे असं तात्काळ उभा ठेवलं आहे। आता हे सगळं झालं की आम्ही इथून सरळ निघू। तसं बघायला गेलं तर अजून स्टॉल्स वगैरे ओपन आहेत, 9:30 झाले। द्वारकाधीश टेम्पल आता बंदही झालं असेल। हे ह्यांचं बोलावं तसं सिटी सेंटर आहे। आम्ही उद्यासाठी इकडे ना बस बुक केली आहे, द्वारकेमधले जेवढे छोटे छोटे मंदिर आहेत ना तेवढे सगळे फिरवणार। दिवस हा इथे संपला आहे आमचा डे 1 टूरचा। आता सेकंड डे आहे आमचा तो द्वारकासाठी, जे आम्ही सकाळी बस जाणार आहे। दुसरे देऊळ आहेत, रुक्मिणी टेम्पल आहे, द्वारका बेट आहे, नागेश्वर मंदिर आहे आणि जवळची जी काही मंदिर आहेत ती द्वारकेतली करणार आहोत। रात्रीची जी सिनारिओ तुम्ही बघताय गोमती घाटची, इथे अजूनही लोक फेऱ्या मारत आहेत बरं का रात्रीचे। असा काही नजारा होता इथून रात्री इथे लोक झोपली होती बाजूच्या रूम्समधले वगैरे, तर आम्हाला इथे काही यायला मिळालं नाही रात्रीचं। काळ कुठं अंधार होता रात्री आणि तिथे आंघोळ करतायत गोमती नदीच्या पात्रात। आता इथे पाऊस पण आला आहे, त्याच्यामुळे आता जी पुढची प्लॅनिंग आहे ते थोडी गडबड होऊ शकते। आम्हाला जायचं आता 7:30 वाजेपर्यंत बस पकडायला। आता मी बसमध्ये आलो आहे, 8 वाजता बस सुटेल। बस अशी बस असते 130 पर पर्सन आहे, जे 4 ठिकाणं आहेत ती हळूहळू आता करणार स्टेप बाय स्टेप आणि पुन्हा 1 वाजता इथे येणार। आम्ही आता ब्रेकफास्ट पार्सल घेतला। ॲक्च्युली तिकडे समोरच रेस्टॉरंट होतं आणि टाईम पण खूप कमी। ब्रेकफास्ट करायचं आहे आणि रुक्मिणी माता की पहिलं मंदिर आहे आता इकडचं रुक्मिणी देवीचं मंदिर। त्या बसमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा तिकडे एक पंडित चढले, त्यांनी सांगितलं की तिथे याल तर देवीला एक पुष्प अर्पण करावं, गुलाबाचं जे पण अवेलेबल असेल ते सामान। तर आम्ही गाडीतच ठेवलं आहे, कारण का आम्ही ती रूम सोडली तिकडची द्वारकावाली आणि आता आम्ही दुसऱ्या स्टेमध्ये जाऊ दुपारी, पण सामान तर गाडीतच आहे। होपिंग टू बी सेफ, पण आय थिंक सो आपल्याला तिकडून जायचं, गेट तिकडे। हे बघा हे मंदिर आहे, आम्हाला 20 मिनिटाचा टाईम दिला आहे।
20 मिनिटाची. पटपट दर्शन करायचं आहे आणि पुन्हा बसमध्ये जाऊन बसायचं आहे. हे आम्ही आलो होतो नागेश्वर मंदिरामध्ये. दर्शन तर घेऊन झालं. 20-25 मिनटात अशी लाईन लावावी लागते आणि मग तेव्हा कुठे जाऊन पुढे दर्शन घेतलं. ती भव्य मूर्ती भगवान शंकराची. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नागदेवतेची पूजा केली जाते, कारण का भगवान शंकर आणि पार्वती दोघंही नागाच्या रूपात इथे विराजमान आहेत आणि त्यांची इथे पूजा केली जाते. आणि जेव्हा द्वापार युग होतं तेव्हा श्रीकृष्णसुद्धा इथे येऊन भगवान शंकराला अभिषेक करायचे. इथे जो आहे तो जेंट्स लोकांना फोन अलाउड नाही आहे, पण लेडीज लोक आतमध्ये घेऊन जाऊ शकतात. जेंट्स लोकांनी फोन जो आहे तो तिथे सबमिट करावा लागतो आणि ते टोकन घेऊन मग पुन्हा आतमध्ये दर्शनाला. इकडचं एक दर्शन झालं नागेश्वराचं. आता पुढचं आहे ते 2 आजचे राहिलेत. आतापर्यंत रुक्मिणी मंदिर झालं आणि नागेश्वर हे 2 दर्शन आमचे झालेले आहेत. तर अजून 2 बाकी आहेत, ते म्हणजे गोपी तलाव आणि द्वारका बेट. आणि इथे 25 मिनिटाचा आम्हाला ब्रेक दिला होता हे सगळं दर्शन करायसाठी. गुजराती पोशाख घातला की साइड में गोपी तालाब है भगवान कृष्ण की. 16,108 गोपियां कृष्ण करके तालाब के अंदर समाप्त हो गई, मिट्टी बन गई. तालाब का नाम गोपी तालाब है. तालाब में से जो मिट्टी निकलती है उसको गोपी चंदन कहा जाता है. गोपी तालाब दर्शन करने के बाद बेट द्वारका जाना है. जो द्वारका से आप आए वो द्वारका का नाम गोमती द्वारका है, क्योंकि वहाँ मंदिर के पीछे गोमती नदी है. 150 फुट ऊंचा भगवान कृष्ण का मंदिर है. 56 कोटि यादव थे. यादवों के स्वरूप में 56 सीढ़ी है. भगवान कृष्ण के घर लड़का हुआ प्रद्युमन. प्रद्युमन जी के घर लड़का हुआ अनिरुद्ध, और अनिरुद्ध का बेटा राजा बजरंग ने द्वारकाधीश मंदिर का निर्माण कराया. 100 साल राज किया. आप लोग जहाँ से आए वहाँ राजधानी और बेट द्वारका समुद्र के बीच में भगवान कृष्ण का घर. बेट द्वारका जाने के लिए पहले नाव में बैठ के जाना पड़ता था. नाव का सिस्टम मोदी सरकार ने 4-5 महीना पहले बंद करवा दिया. क्यों? कि 100 आदमी की कैपेसिटी की बोट में नाव वाले 200 लोग बिठाते थे. इसलिए भारत सरकार ने 1000 करोड़ रुपए के खर्च के ऊपर पुल बना दिया. ये गाड़ी पुल के ऊपर से बेट द्वारका जाएगी. आता आम्ही आलो गोपीनाथ मंदिर आणि गोपी तलाव. या मंदिरात असं आहे की इथे श्रीकृष्णाच्या ज्या गोपिया होत्या त्यांनी सगळ्यांनी एकामागोमागे एक साथ इथे आपलं प्राणांचे आहुती दिली होती. इथे मोर ओरडते. आणि तेव्हापासून या तलावाला नाव गोपी तलाव असं दिलं. आणि इकडची जी माती आहे ना ती गोपीचंदन म्हणून ओळखली जाते आणि ती मला घ्यायची आहे. हा समोर बघा इथे मोर आहे आणि अजून एकाचा आवाज येतो. गाडी कितीची आहे दुपारी? कितने का है? हाँ ये 20 वाला है 50 का 3 और ये 20 का है 50 का 3 10 वाला 10 का. हे बघा हे गोपीचंदन आहे इकडच्या तलावाच्या मातीपासून बनवलेलं. आता हे जे समोर लिहिलं आहे ना भिंतीवरती ती इकडची ॲक्च्युअलमध्ये कथा आहे. जसं झालेलं आहे ते तेव्हा याला गोपी तलावाचं नाव दिलं. इथं आम्ही पोहोचलो ना बेट द्वारकेला. आता इकडचं पुढचं मोठं चॅलेंज असं आहे की ही जी बॅग आहे ती ठेवायसाठी आम्हाला आता लॉकर मिळणं जरुरी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही देवदर्शन करू आणि मग पुन्हा आम्हाला एक असं चॅलेंज आहे की बस 12:15ला शार्प इकडून निघेल. 12पर्यंत बसपर्यंत पोहोचायचं. कारण का त्याला तिकडे द्वारकेला ती जी बस आहे ती टायमात पोचवायची 1 वाजेपर्यंत. तर जर ती बस आम्हाला नाही मिळाली, इवन जेवढे बसमध्ये जेवढे पण प्रवासी होते त्यांनी एक ऑप्शन आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटच्या बसचा, ते तिकडून पोहोचवू शकतात.
आणि जिकडे त्याने बस स्टँडवर सोडलं तिकडून 10,000 रुपयात काय ते बेट द्वारकेचे जे द्वारकाधीश टेम्पल आहे तिथे तुम्हाला रिक्षावाले पोचवतात. हे बघा इथे काही असे नजारे आहेत सध्या. ओके, तर तिथे आय थिंक सो आहे मोबाईल आणि बॅगसाठी. तिथे जाऊन आम्ही आता आमचं सामान ठेवू. तर मिळालं आहे सामान ठेवायसाठी सामान घर. तर इथेच आम्ही मोबाईलसुद्धा आम्हाला जमा करावं लागेल. तर आता आम्ही भेटतो थोड्या वेळात दर्शन घेतल्यानंतर. बेट द्वारकाचं दर्शन झालं आहे. खूप गर्दी होती. प्रचंड गर्दीला चिरून आम्ही आत गेलो, दर्शन घेतलं. तिथे अजून एक मंदिर आहे, हनुमानाचं आहे. हनुमान आणि मकरध्वजचं मंदिर आहे ते. त्याच्यासाठी पण अजून एक रिक्षा करावी लागते. आम्ही आता आमचं आता मेन आहे ते सोमनाथ आहे. तर सोमनाथचे पण अशी 2-4 अशी मंदिरं आहेत तिकडे. त्याचं पण टूर असतं सोमनाथचं वगैरे. आता त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. तर आमचा जो ट्रॅव्हलवाला होता जो आम्ही बुक केलेला इथेपर्यंत, त्यांची जी बस असते ना ती लिमिटेड असते 8 ते 1. त्यांना 1 वाजता परत तिकडे जायचं असतं द्वारकेला. तर ते लोक थांबत नाही कोणासाठी, तर निघून जात. तर तो निघून गेला आहे. पण मी त्याला विचारलं सोमनाथसाठी, तर त्याने मला ऑप्शन दिला आहे की जर तुम्हाला सोमनाथला जायचं असेल तर तुम्ही ओखा नावाचं जे आहे तिकडे बस स्टेशनवरती जाऊन मग तिकडनं सोमनाथची गव्हर्नमेंटवाली बस पकडून जाऊ शकता. जो पूल आहे ना तो आता रिसेंटली बांधला आहे. 5-6 महिन्यापूर्वी हा इनॉग्रेट झाला. याच्या आधी जर तुम्हाला इथे बेट द्वारकेला यायचं होतं असेल तर तिथे खाली आहे ना बंदर आहे, पोर्ट आहे. तर हा आता रिसेंटली इनॉग्रेट झाला. ते मस्त झालं आहे. आम्ही चाललो आहे परत द्वारकेला. कारण का ओखावरनं जी बस होती सोमनाथसाठी गव्हर्नमेंट ऑर्गनाईज ती ऑलरेडी बुकड आहे आणि फुल आहे. त्याच्यानंतर जी नेक्स्ट बस आहे ती 7:30ला आहे आणि त्याची पण काही गॅरंटी नाही असं बोलले तिकडे. सो आम्ही इकडनं तसे गेलो. तसे तिकडेच लगेच द्वारकेसाठी पुन्हा एक बस आली आहे. तर त्या बसमध्ये बसून आम्ही आता द्वारकेला रिटर्न चाललो आणि आम्ही ट्राय करतो तुझा द्वारका टू सोमनाथच करू जो ॲक्च्युअल प्लॅन होता स्टार्टिंगपासूनचा. आता पुढचं कसं होतं आहे बघूया. एक मोठा डिसिजन बॅक झाला आहे.